महापालिका निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण मैदानामध्ये उतरले। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून डॅमेज कंट्रोलला आता सुरुवात झाली। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नाराज कार्यकर्त्यांची ते समजूत काढणार आहे। उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड येथे त्यांचे मेळावे। रवींद्र चव्हाण भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत आता संवाद साधणार आहेत। कबूतरखान्याचा वाद पेटलाय। मुनी आणि आम्ही गिरगावकर आमने सामने आलेले आहेत। कबूतरखान्यावरून आता वाद मिटणार नाही। जैन मुनी भूमिकेवर ठाम आहे। की देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे की तुम्ही मंगल प्रभात तुम्ही हा वाद मिसवा। त्यांना हा वाद मिटायचा नाही, हा संप्रदायवाद यांचा करायचा आहे। आम्ही गिरगावकरांना मी आता सांगतो, छत्रपती शिवाजीच्या महाराष्ट्राच्या पावनभूमीवर सांगतो, चाहे तो मुनी असो, चाहे तो बिल्डर असो, चाहे वो साधारण व्यक्ती असो, तो जर अशी गंदी राजनीती करत असेल तर तुम्ही मैदानावर उतरून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। पुरा समाजाला तुम्ही बदनाम करू नका। पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय। प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला हा भाजपने मोठा धक्का दिलाय। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अहंकारामुळे सर्व काही गमावलं। आता भावाच्या दारात याचना घेऊन यावं लागलं। भाजप आमदार राम कदम यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अहंकाराच्या नादात तुम्ही तुमचं राज्य घालवलं, मंत्री आमदार खासदार घालवले। आज भिक्षेचा याचनेचा कटोरा घेऊन ज्या रक्ताच्या भावाला घराच्या बाहेर 20 वर्षापूर्वी काढलं, पक्षाच्या बाहेर काढलं, त्या भावाच्या दारात तुम्हाला जावं लागलं ना, की हे राज मी एकटा लढू शकत नाही, माझ्या सोबत लढ, ही याचना करावी लागली ना। याद राखा, मराठी माणसाच्या आडनावर टोमणे देणाऱ्याची जागा ही निवडणूक झाल्यावर हाच याचनेचा कटोरा घेऊन तुम्हाला माननीय एकनाथ शिंदेजींच्या दारात जावं लागेल की शिंदे साहेब मला तुमच्या खऱ्या शिवसेनेत घ्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।